नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून अनेक उमेदवार त्या ठिकाणी शिक्षक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यापैकीच अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच हे स्वप्न पूर्ण करत असतानाच एक महत्त्वाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं, ते म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो. ते प्रत्येकाला काढावं लागतं. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं हे प्रमाणपत्र आहे. तर अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी काढावं लागतं. आता ते नक्की कधी काढायचं असतं या संदर्भातलाच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेसला तुमचं निवड महाराष्ट्र शासनाकडून होते किंवा त्या ठिकाणी विविध आस्थापनेकडून होते, त्यावेळेसला तुम्हाला पुढील 6 महिन्यांच्या आत हे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं. त्यासाठीची महत्त्वाची तयारी नक्की काय करायची असते तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे. तुम्ही आता ॲप्लाय केलं आणि हे तयार ठेवलं तरीही काही हरकत नाही आहे, किंवा शक्यतो तुमची निवड झाल्यावरती लगेच काही दिवसांमध्ये ते ॲप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेसला तुमचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होतो त्यावेळेसला तुम्हाला हे प्रमाणपत्र तिथे सादर करावं लागतं. म्हणजे एकतर तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक असतंच. पहा, तर अशा पद्धतीने हे माझं सर्टिफिकेट आहे, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे, दिस इज सर्टिफाय दॅट मिस्टर कोकणे सचिन मारुती कोकणे, मनसर शिरूर नियर भीमाशंकर शुगर फॅक्टरी पारगाव ॲट देवगाव पोस्ट पिंपरखेड तालुका आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुणे हॅज बीन रिसाइडिंग ॲट द अबोव मेन्शन ॲड्रेस फ्रॉम 5/1992 to 3/2026. म्हणजे आत्तापर्यंत मी जर पाहिलं तर मार्च 2026ला हे प्रमाणपत्र काढलं. तोपर्यंत मी वरील ॲड्रेसवरती राहतोय. ॲज पर द रेकॉर्ड अवेलेबल विथ धिस ऑफिस and based on local enquiries conducted by the Paragav police station, no criminal cases, prosecution and adverse information has been found, registered or reported against the above named person during the aforementioned period. This certificate is issued for the purpose of employment based on the record available as on the date of issue. रिमार्क दिलेला आहे आणि अशा पद्धतीची साईन देखील तुम्हाला आणि असा हे पण येतो आपला. आता हे ॲप्लाय कसं करायचं असतं त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काही गोष्टी असतात. महत्त्वाची गोष्ट, याला खर्च किती येतो असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याला साधारणतः पहा, फक्त आणि फक्त 159 रुपये खर्च येतो. या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया कुठेच पे करायचं नाही आहे. लक्षात ठेवा. अगदी पोलिसांना देखील काही जणांचं मत असतं की पोलीस स्टेशनला पैसे द्यायचे असतात की, तर नाही, तिथे देखील तुम्हाला पैशांची गरज पडत नाही. फक्त 159 रुपयाचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा असतो. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर इथे बघा, असा तो फॉर्म असतो. फॉर्ममध्ये तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं असतं, पॅन कार्ड, ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड या सगळ्यांची इन्फॉर्मेशन भरायची, प्रेझेंट ॲड्रेस भरायचा असतो. आणि इथे बघा, आता मी इथे माझं मेन्शन केलेलं आहे की कुठे मी काम करतो. ॲज अ टीचर म्हणून करतो, कुठे कोणत्या कॉलेजला करतो, काय सर्व इथे भरलेलं असतं. मी माझ्या कॉलेजची माहिती भरलेली आहे आणि माझा ॲड्रेस आहे. कधी फॉर्म भरला आहे, फ्रॉम 2015-2025, साधारणतः 10 वर्षाचा कालावधी दाखवायचा असतो. कमीत कमी व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचं असतं. आणि इथे 2 तुम्हाला विटनेस द्यावे लागतात. मी माझ्या भावाचं नाव आणि गावातले सरपंच मॅडम आहे त्यांच्या मिस्टरांचं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आय हिअर बाय सोलेमली स्टेट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड अबोव बाय मी इज ट्रस्ट अँड करेक्ट म्हटलेलं आहे, देवगाव. आणि इथे माझी साईन केलेली आहे. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची असते आणि हा फॉर्म सबमिट करायचा असतो. फॉर्म सबमिट करण्यासाठी वेबसाईट तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट नावाचं किंवा पोलीस क्लिअरन्स जरी टाकलं तुम्ही तर तुम्हाला त्याची वेबसाईट येते, त्याच्यावरती लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. तर प्रत्येकाला हा फॉर्म भरणं आवश्यक आहे.
सिलेक्ट झाल्या हा फॉर्म भरून घ्यायचा आणि पटकनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं ऑनलाईन सर्टिफिकेट तुम्हाला मिळवायचं असतं. लक्षात ठेवा, डॉक्युमेंटसाठी तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता त्यांचं एक पत्र देखील तुम्हाला घेऊन यायचं असतं, ते अपलोड करायचं असतं, पोलिसांना द्यायचं असतं आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला मग तुमची कागदपत्र ते जे सांगतील आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमच्या संस्थेचं काय असेल ते तुम्हाला तिथे त्यांना दाखवायचं असतं. तर हे सर्टिफिकेट प्रत्येकालाच काढावं लागणार आहे. नसेल तर ज्या वेळेसला तुम्ही फुल पेमेंटवरती येता, फुल स्केलवरती येतात, त्या ठिकाणी तुम्हाला हे दाखवल्याशिवाय तुमची प्रोसिजर होत नाही आणि मग तुम्हाला प्रोसिजरमध्ये अडकावं लागतं. ठीक आहे, तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. असं प्रमाणपत्र तुम्हाला देखील काढावं लागणार आहे. ओके, थँक्यू सो मच.